उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा, सर्वत्र हिंदी सक्तीची आरची होळी करण्याचे आदेश. विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला एकत्र मोर्चा. संजय राऊतांची माहिती. तर ठाकरे इज ब्रँड, शहा आणि फडणवीसांना टॅग करत राऊतांचं दुसरं. हिंदी भाषेविरोधातील मोर्चा आधी वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची भेट. मराठीसाठी मतभेद दूर ठेवण्यास तयार, सरदेसाईंची प्रतिक्रिया. ठाकरे इज ब्रँड, राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो. संजय राऊतांकडून ट्विट. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येणार. 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या नांदगावकरांचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना फोन. तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आमची सकारात्मक भूमिका, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा. सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला आरपीएस सचिन खरात गटाचा पाठिंबा. हिंदी सक्तीविरोधाच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल, सचिन खरात यांची प्रतिक्रिया. मराठी भाषेसाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तर स्वागतार्ह, सचिन खरात यांचं विधान. सगळं विसरून कोणी एकत्र येत असेल तर कधीही चांगलं. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वक्तव्य. तर काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र पवारांचं मिश्किल हास्य. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास तो सोनियाचा दिवस असेल. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. राज्यात फक्त मराठी भाषा सक्तीची, हिंदी भाषा सक्तीची नाही. राज आणि उद्धव ठाकरे गैरसमजाचे बळी आहेत. आम्ही चर्चेसाठी तयार, गैरसमजाचे बळी पडू नका. आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सल्ला. संजय राऊत ठाकरे बंधूंना संपवण्याचं काम करणार. राऊतांनी पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे. आमदार नारायण कुचेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. हिंदीबाबतच्या 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेची तयारी सुरू. परळमधील एमडी कॉलेजच्या बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? दुसरी भाषा इंग्रजी चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. राज ठाकरेंना दादा भुसे फडणवीस भेटले तरी त्यांच्या मनामध्ये काही किंतू असल्यानं मोर्चा काढत असतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्रिभाषा सूत्री स्वीकारली. त्रिभाषा सूत्री स्वीकारा या माशेलकरांचा अहवालाला ठाकरेंनीच मान्यता दिली. सत्तेमध्ये अहवाल स्वीकारला, मग आता विरोध का? शंभूराज देसाईंचा सवाल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारलेल्या माशेलकर समितीने हिंदीचा आग्रह धरला. उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, भाजपच्या केशव उपाध्यायांचं आव्हान. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती केली होती, भाजपच्या रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. हिंदीच्या मुद्द्यावर माशेलकरांच्या अहवालावरून टीका करणाऱ्या भाजपला ठाकरेंच्या पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांचं उत्तर. ठाकरेंनी अहवाल स्वीकारला, पण काही सूचनांवर अंमलबजावणी करणार होते. प्रधान यांची माहिती. भाजपकडून राजकारणासाठी अहवालाचा आधार, असाही आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्रिभाषा सूत्री स्वीकारली. त्रिभाषा सूत्री स्वीकारला या माशेलकरांच्या अहवालाला ठाकरेंनीच मान्यता दिली. मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा. सत्तेमध्ये अहवाल स्वीकारला, मग आता विरोध का? देसाईंचा सवाल. ही सक्तीबाबत अजून कोणताही आदेश निघालेला नाही. मोर्चा काढण्यावरून ठाकरेंचा राजकीय स्वार्थ दिसतोय. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर माणिकराव कोकाटेंची टीका. मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला, हिंदी भाषा पर्यायी आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची सक्तीवरून प्रतिक्रिया. तर मराठी माणसाच्या मनामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे. भाजप नेते अमित साठम यांचा ठाकरे बंधूंवर रोख. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले असं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा, संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान. 1ली ते 4थी हिंदी सक्ती नको, तिथे मातृभाषा महत्वाची. शरद पवारांची भूमिका. 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही, हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पवारांचं मत. राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये उरले नाहीत. दोघांची तडफड सुरू. गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर अशा लोकांना चौकामध्ये उभं राहून मारलं पाहिजे. मराठी माणूस सदावर्तेंना सोडणार नाही, मनसेच्या अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मानांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांचं ट्विट. 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच होईल. एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यात काही गैर नाही. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं ट्विट. रोहिणी खडसेंकडून रिट्विट. ट्विट बघून महाराष्ट्रद्रोहींचा जळफाट झाला असेल. कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न. आम्ही पालिका निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जिंकू, मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर असेल, लोढांकडून विश्वास व्यक्त. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाला बळ मिळेल. पुढचं पाऊल सकारात्मक असेल अशी अपेक्षा. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावरून उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचं वक्तव्य.
दोन्ही पक्षांचं मनोमिलन भाजपला रुचलेलं नाही, सुषमा अंधारे यांचा दावा. तर ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रामधील जनतेची इच्छा, अंबादास दानवेंचं वक्तव्य. राजकारणामध्ये उद्या काय होईल, कुणाची युती होईल सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या मोर्चावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. बबनराव लोणीकरांची जीभ नक्कीच घसरली असेल, मात्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. माणिकराव कोकाटे यांची लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रतिक्रिया. मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही. ठाकरे बंधूंना एकत्र येणं कर्मप्राप्त वाटत असेल, आम्हाला अडचण नाही. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मातृभाषेवर घाला घातल्याने एकत्र येतोय, हा एकत्रितपणा कायमही राहील. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा दावा. 500 ते 600 गाड्या घेऊन मुंबईला मोर्चासाठी जाणार. दिनकर पाटील यांची माहिती. ठाकरे बंधू एकत्र यावे असं प्रत्येकाला वाटतं. दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया. मुंबईतील मोर्चाची पुण्यामध्ये मनसेकडून तयारी सुरू. मुंबईच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार. मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार. पुण्यामध्ये मनसेकडून मोर्चाची तयारी सुरू. रायगडच्या पालकमंत्रीपदाचं घोडं कुठे अडलंय हे मुख्यमंत्र्यांना विचारा. पालकमंत्रीपदावरच्या प्रश्नावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. फडणवीस, शिंदे आणि अजितदादाच पालकमंत्रीपदाबाबत सांगू शकतील, गोगावलेंचं वक्तव्य. मनसे नेते संतोष धुरींची वरळीमधील लिटिल स्टार शाळेला भेट. लिटिल स्टार शाळेचा मनसेच्या भूमिकेला पाठिंबा. वकील अमित कटार नवरेंकडून जमील शेख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा. जमील शेख यांची 5 वर्षांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झाली, त्या ठिकाणची कटार नवरेंकडून पाहणी. रायगडमधील युतीबाबतचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवला. युतीसाठी समोरून नकारात्मकता असेल तर आम्ही सकारात्मकता का राहू. स्थानिक युतीबाबत भरत गोगावलेंचा तटकरेंवर निशाणा. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल. उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं वक्तव्य. उत्तर भारतीय सेना 227 जागांवर निवडणूक लढवणार असंही केलं स्पष्ट. तसंच मुंबईमध्ये 1 कोटी उत्तर भारतीय आहेत. मराठी समाज 5 पक्षामध्ये विभागल्याचंही वक्तव्य. निवडणुकीला वेळ आहे, वेळ आली की त्यावर भाष्य करू. सुनील शुक्लांच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. कोण काय बोलतो त्याचं उत्तर येणारा काळ देईल, नांदगावकरांचं वक्तव्य. सोलापुरात रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रणवीर राऊतांकडून बार्शीमधील एका तरुणाला शिव्या देत धमकी. रणवीर राऊत हे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र. आरएसएस भाजपला संविधान नको तर मनुस्मृती हवी. राहुल गांधींची आरएसएस आणि भाजपवर टीका. राहुल गांधींवर भाजपच्या रवींद्र चव्हाणांची व्हिडिओ करत टीका. काँग्रेसचे शहजादे वेगवेगळे आकडे फेकत आहेत. काँग्रेसच्या भूलथापानं महाराष्ट्र भुलणार नाही, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. खासदार संदीपान बुमरेंचा चालक जावेद शेखने 150 कोटींची जागा बक्षीस मिळवली. हिबानामा कायद्यानुसार 150 कोटींची जमीन बक्षीस मिळवल्याचा आरोप. वकील मुजाहिद खान यांच्याकडून तक्रार दाखल. तर चालकाच्या व्यवहाराशी आपला संबंध नाही, बुमरे पितापुत्रांकडून स्पष्ट. अलमट्टी संदर्भात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करणार, सतेज पाटलांचा इशारा. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात लढाई लढावी लागेल. रस्त्यावरची आणि विधिमंडळातील लढाई लढावी लागेल. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. अधिवेशन सुरू होण्याआधी आंदोलन करावं लागेल, शेट्टींचं वक्तव्य. शरद पवार कधी कधी चांगली भूमिका घेतात. पवारांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत घेतलेल्या भूमिकेवर पडळकरांची प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं पवारांना वाटत असेल तर मवियानं अनुकरण करावं, पडळकरांचं वक्तव्य. ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती. विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडेंची नियुक्ती. ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी रडल्या. मी मेक्सिकोला ही साडी नेसूनच गेले, मात्र वेगळी वेशभूषा करून माझे पोस्टर लावले. काळ तुम्हाला माफ करणार नाही, मेधा कुलकर्णी भाऊक. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडून मंत्री जयकुमार रावल यांची भेट. कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी कुणाल पाटलांनी रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली होती. भाजपात जाण्यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार. आज धुळ्यामध्ये कुणाल पाटलांचा कार्यकर्ता संवाद मेळावा. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका मांडणार. चिपळूणमधील एका कार्यक्रमानंतर उदय सामंत आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादवांचा एकत्र प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चा. मागील आठवड्यामध्ये किरण सामंत आणि प्रशांत यादवांची घेतली होती भेट. पुण्यामध्ये आयुर्वेदाचं विद्यापीठ हवं असेल तर कामाला सुरुवात करा. संघामध्ये स्वयंसेवक विचार करतात आणि लगेच कामाला सुरुवात करतात, मोहन भागवत यांचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 10 जुलैला मतदान. एकूण 7 गटातून 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महिला गटामध्ये प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी कायम, मात्र विजय वडेट्टीवारांनी इतर एका गटातून माघार घेतली. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विजयाबद्दल अजित पवारांकडून आभार मेळाव्याचं आयोजन. शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये मेळावा होणार. मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
1 जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार. याबाबत 2 दिवसांमध्ये शरद पवारांची भेट घेणार. सतेज पाटलांची माहिती. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. वाशी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर महिला शेतकऱ्यांचं आंदोलन. पवनचक्की प्रकरणी वाशी इथे शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. पवनचक्की प्रकरणी वाशीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मान्यता. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्यांना पोलिसांनी सोडलं. आर्थिक नुकसान झाल्यानं मदतीसाठी भेटण्याचा प्रयत्न असल्याची दोघांकडून माहिती. मुंबईतील एकाही मशिदीवर भोंगा राहू देणार नाही. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. मुस्लिम नेत्यांकडून धमकी, मात्र कोणालाही घाबरत नाही. किरीट सोमय्यांचा इशारा. रायगडच्या मोहप्रेमधील 800 ग्रामस्थांच्या शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. रायगडमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा प्रभाव दिसला. मंत्री भरत गुगवाल यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंची भाजपला सोड चिठ्ठी. लवकरच ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याचे संकेत. ठाकरेंच्या सेनेच्या दीपेश म्हात्रेंकडून विकास म्हात्रेंची भेट. मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगच्या नियमांमध्ये बदल होणार. मुंबईसाठी एकात्मिक पार्किंग धोरण तयार करा. मंत्री प्रताप सरनाईकांचे नगरविकास विभागाला निर्देश. शिवणकवाडी गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता शेतकऱ्यांकडून बंद. शिवणकवाडी गावातील 250 कुटुंब कर्नाटकात जाण्याची तयारीत. रस्ता द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ. गावकऱ्यांचा इशारा. देवेंद्र फडणवीस सरकार करणार. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सन्मान. पावसाळी अधिवेशनात 4 जुलैला विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार सत्कार समारंभ. मुख्यमंत्र्यांकडून दिल्ली भेटीमध्ये सन्मान स्वीकारण्याची सरन्यायाधीशांना विनंती. 1 दिवस भूषण गवई हे मुख्य न्यायाधीश होतील असं शरद पवार म्हणाले होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात शरद पवारांचा एक किस्सा सांगितला. नागपुरातील धारसकर रोडवर भिंतीवर थुंकू नये म्हणून एका व्यक्तीनं देवी देवतांचे फोटो लावले. सनातनी संघटनांकडून भिंतीवरील देवतांचे फोटो काढण्याची मागणी करायला गेल्यावर वाद. यावेळेला दीपक गुप्ता या व्यक्तीनं नितीन गडकरींबाबत अपशब्द वापरले. बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. खासगी क्लासेसच्या 2 प्राध्यापकांवर गुन्हा दाखल. विजय पवार आणि प्रशांत खटावरकर यांच्यावर गुन्हे दाखल. दोन्ही आरोपी फरार. बारामतीच्या मोठ्या ताई, तुमच्या नाकासमोर काय चाललंय? चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना उद्देशून ट्विट. तुमच्या पक्षातील लिंगपिसाटांचा बंदोबस्त करा. बीडमधील विनयभंगाच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचं ट्विट. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं हे शेवटचं वर्ष असेल. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पुढच्या गणपतीपर्यंत मुंबईतून 5 तासात सिंधुदुर्ग गाठणं शक्य होईल. सामंतांचं आश्वासन. महामार्गाच्या कंत्राटदारांना याबाबत सूचना. पुण्यातील दौंडमध्ये संग्राम जगतापांच्या विधानाचा निषेध. आमदार संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. समाज नेते बादशाह आदम शेख आणि ताजी मणियार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा. आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. शहापूरच्या आदिवासी गावपाड्यांवरील विद्यार्थ्यांना आमदार दौलत दरोडांकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दौलत दरोडांचा उपक्रम. कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर समुद्रात 28 जूनपर्यंत मोठ्या लाटा उसळणार. 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून 4.5 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर. दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. शेती कामाला वेग. हा पाऊस शेतीला पूरक ठरणार. पावसामुळे शेतकरी सुखावला. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक आनंदित. सिंधुदुर्गाच्या आंबोलीमधील कावळेसाद पॉइंटवर कोल्हापूरचा तरुण खोलदरीमध्ये पडला. पाय घसरून पडल्याचा अंदाज. पुण्यातील डेफोडिल शाळेमधील चिमुकल्यांनी वारी साजरी केली. चिमुकल्यांकडून वारकऱ्यांचा पेहराव. धाराशिवमध्ये पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना 95,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलीस नाईक मुक्ता लोखंडेंचं निलंबन.